आज आपल्याला बनवायचं आहे सोयाबीनची भाजी आणि तीही ओली। सोयाबीन आणि बटाटा। कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। 2 मिरची मी तोडून टाकते। टमाटर आणि कांदा याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण ही पेस्ट टाकणार आहोत आणि आपण यामध्ये टाकणार आहोत 1 चम्मच मिरची पावडर। आपण टाकणार आहोत थोडीशी हळद। आपण यावरती ठेवणार आहोत झाकण। दुसरी कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता आपण यामध्ये सोयाबीन फ्राय करणार आहोत। तर आपले सोयाबीन असे ब्राऊन कलरचे झालेले आहे। छानपैकी आपण असं फ्राय करून घेतलेलं आहे त्यांना। तर आपल्या मसाल्याला छानपैकी असं तेल सुटलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही। आणि यामध्ये आपण जे बटाटे कापून घेतले होते आपण काप करून, त्यांना आपण ह्या मसाल्यात टाकणार आहोत आणि ह्या मसाल्यातच त्याला थोडंसं बटाट्यांना फ्राय होऊ द्यायचं आहे आणि थोडंसं शिजू द्यायचं आहे। परत आपण यावर प्लेट ठेवणार आहोत। तर आपला बटाटा छानपैकी असं शिजलेला आहे आणि याची वासही छान येत आहे ह्या मसाल्याचा। आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत सोयाबीन, जे आपण फ्राय करून घेतलं होतं। त्यांना दोघांनाही आपण असं छानपैकी मिक्स करणार आहोत। मी त्यामध्ये थोडंसं ॲड करणार आहे पाणी, जास्त नाही पण थोडंसंच टाकायचं आहे। आणि हे बघू शकता इतकं मस्त आपली भाजी शिजलेली आहे। आपण यामध्ये थोडीशी काय टाकणार आहोत, चिकन मसाला, या तो सुहाना मसाला पण म्हणू शकतो आपण याला। आणि थोडंसं चिरलेली बारीक अशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत। तर ही आपली रश्याची भाजी बनलेली आहे सोयाबीनची। याला आपण सोयाबीनची भाजी म्हणू शकतो आणि बटाटेही आहे यामध्ये। तर अशी मस्त भाजी बनलेली आहे। तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबही करा।